मीन राशीचे 2024 या नवीन वर्षाचे राशी भविष्य। मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने कष्टाळू व शिकण्यास प्राधान्य देणारे असतात। इतकेच नव्हे तर ते खूपच भावना प्रधान सुद्धा असतात। भावना प्रधान असल्याने लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना रडवतात। यावर्षी आपणास अति भावना प्रधान होणे टाळावे लागेल, अन्यथा आपले त्रास वाढू शकतात। आता हे संपूर्ण वर्ष राहू आपल्या राशीत भ्रमण करणार आहे, त्यामुळे आपल्या वागण्या बोलण्यात फरक पडेल। आपण जे काही सांगू ते पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे आपणास मानसिक नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो। जे करण्यास आपण असमर्थ असाल ते आपण करू शकतो असे कोणालाही सांगू नका, अन्यथा ते आपणास वेडे वाकडे काहीही बोलतील, त्यामुळे भावनिक दृष्ट्या आपण दुखावले जाऊ। आपण जर कोणाशी भावनिक नात्याने गुंतला असाल किंवा विवाहित असाल तर आपल्या जोडीदारास चुकून सुद्धा वेडे वाकडे काही बोलू नका। सध्या आपल्या सप्तमातून केतूचे भ्रमण होत असल्याने आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊन आपल्या नात्यात कटुता येऊ शकते, तेव्हा आपणास खूपच सावध राहावे लागेल। यावर्षी आपणास कारकिर्दीत चांगले यश प्राप्त होणार आहे। सरकारी क्षेत्रात सुद्धा एखादे मोठे पद मिळू शकते। आपणास राजकारणात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते। बाहेरगावी जाण्याची दाट संभावना आहे। आपण जर अनेक दिवसापासून कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत असू तर तो यशस्वी होईल। आपले खर्च सुद्धा याने वाढू शकतात, परंतु उत्तम स्थैर्य सुद्धा लाभेल। गुरुकृपेने आर्थिक प्राप्तीत वाढ होईल। बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल। आपणास जर आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर वर्षाच्या सुरुवातीस ती करणे टाळावे। यावर्षी आपली प्रकृती काहीशी बिघडू शकते व त्यामुळे उपचारांवर खर्च सुद्धा होऊ शकतो। वर्षाच्या सुरुवातीपासूनच कुटुंबीय खुश राहतील। वेळोवेळी ते आपणास सहकार्य करतील व आपल्या पाठीशी उभे राहतील। त्यांचा आपणास जीवनातील विविध क्षेत्रात खूप लाभ होईल। वर्षाच्या सुरुवातीस आपली भावंडे सुद्धा आपल्या पाठीशी राहतील। त्यांच्यासह आपण दूरवरच्या प्रवासात जाऊ शकू। रजेवर जाऊन दूरवरचे प्रवास केल्याने आपल्यातील समन्वय व प्रेम सुद्धा वाढेल। आपण त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यासाठी आपणास पैशाची चणचण भासू शकते। अशा वेळी आपला जोडीदार आपल्यास मदत करू शकतो। श्री स्वामी समर्थ।